साहेबांना सपोर्ट करायसाठी। बाळासाहेब आंबेडकर येणार आहे? नाही, आलेले आहेत, त्यांना सपोर्ट करायला आलो आम्ही। सपोर्ट करायला आले? आज काय झालं होतं असं? आज बाबासाहेबांनी मनुस्मृतीचे दहन केले होते। दहन म्हणजे काय केलं होतं? जाळलं होतं त्या जाळलं होतं? का बरं जाळलं होतं? कारण त्याच्यामध्ये स्त्रियांच्या विरुद्ध कायदे होते, स्त्रियांना गुलाम बनवून ठेवलं होतं। म्हणजे त्याला काय म्हणतात, जनावरांचं शेण असते ना, त्या शेणापेक्षाही आपली अवस्था बिकट होती स्त्रियांची। का बरं? तुम्ही पण एक व्यक्तीच आहे ना, स्त्रिया पण एक व्यक्तीच आहे, माणूस पण एक व्यक्तीच आहे। हो, तरी पण मनु नावाच्या व्यक्तीला तसं करून ठेवलं ना, मनुच्या शासनावर चालवत होते ते लोक म्हणून। मग तुम्ही आता किती शिकले? आम्ही आता ग्रॅज्युएट झालो। तुम्ही कोणत्या मनुस्मृतीमुळे शिकू शकले की संविधानामुळे संविधानामुळे शिकू शकलो आम्ही सर्व। बरं, तुम्ही कोणत्या कास्टमध्ये येता? SC OBC? SC? सर्वप्रथम आम्ही भारतीय आहोत। चला ठीक आहे, तुम्ही भारतीय आहे, पण कास्ट काय आहे? कास्ट नाही, आम्ही भारतीय आहोत आणि आम्ही बुद्धिस्ट आहोत। बुद्धिस्ट आहे? हो। आणि जर तुम्ही समजा आता OBCच्या पण महिला आहे, तर का त्यांना एज्युकेशन घेण्याचा अधिकार नाही का? कोणी दिला त्यांना अधिकार? बाबासाहेबांनी दिला। कोणत्या कोणामुळे? संविधानामुळे की मनुस्मृतीमुळे? संविधानामुळे। पक्का? जर मला एक गोष्ट सांगा, स्त्री सती जात होती, काय होते त्याचा अर्थ माहिती आहे? सती जाणे म्हणजे नवरा मरण पावल्यानंतर तिच्या चितेवर जाळून घेत होते, म्हणजे त्यांना जाळासाठी प्रवृत्त करत होते। तिला जाळतच होते? जाळतच होते। मग नवरा 25व्या वर्षी मेला तर तरी पण जवानपणातच मरा लागत होतं। आता एक गोष्ट सांगा, OBC समाजाच्या किंवा हिंदू धर्माच्या स्त्रिया असं म्हणतात की मनुस्मृती लागली पाहिजे, लागू झाली पाहिजे असं म्हणतात। ज्या म्हणणाऱ्या आहेत त्यांना नाही का शेणच धरून मारलं पाहिजे तोंडावर त्यांच्या? नाही, पण मग त्यांना जसं त्याचा 25व्या वर्षी नवरा मेला जवानपणी, तर त्याला मरा नाही लागन का? हो, मरा लागल ना, त्यांना काढून टाकायचं मग नवऱ्यासोबतच। त्यांनी स्वतः जाऊन जडायला पाहिजे आहे की नाही? जडलं तर चांगली गोष्ट आहे। म्हणजे कसं एखाद्या दिवशी असा सहज घरी जाऊन हात जाडून पहा म्हणा स्वतःचा कसं वाटते, तर मग शरीर जाडल्यावर मजा येईल। का वाटतं, काय बोलणं आहे तुमच्या याच्याबद्दल? जर समजा फॉर एक्झाम्पल असं तर होणार नाही संविधान हटनबा म्हणून, पण समजा मनुस्मृती लागू केली तर जर जेव्हा नवरा मरते तर जबरदस्तीने त्या टायमात मरा लागत होतं, मारत होते मनुस्मृती आहे ना? आता असं करायला तयार होतील की आताच्या बाया? नाही। का बरं? म्हणजे त्याला कायदा स्वातंत्र्य पाहिजे पण संविधान नाही पाहिजे? स्वातंत्र्य पाहिजे, संविधान नाही पाहिजे, संविधान नाही, मनुस्मृती पाहिजे, सोयी सर्व पाहिजे। प्रेग्नन्सी मध्ये सुट्ट्या पाहिजे, डिलिव्हरी मध्ये सुट्ट्या पाहिजे, रजा पाहिजे, ड्युट्या पाहिजे, पेन्शन पाहिजे, सर्व काही संविधानामुळे मिळते, पण संविधान नको पाहिजे आणि बाबासाहेब नाही पाहिजे। बाबासाहेबांनी सगळं केलं। का बरं नसन पाहिजे बाबासाहेब? कारण त्यांना बालपणापासून तसे संस्कार नाही झाले, बाबासाहेब पोहोचले नाही तो त्यापर्यंत, त्यांनी वाचलं नाही बाबासाहेबाला किंवा आमच्या सिलेबस मध्ये तशा प्रकारचं दिलं नसेल लहानपणापासून। आज शाळेचं तुम्हाला परिस्थिती सांगते, माझा मुलगा आता 3rd स्टँडर्डला आहे, मी नर्सरी पासून त्याला चांगल्या इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये शिकवते आणि त्याच्यामध्ये नॅशनल पर्सनॅलिटी म्हणून हे व्यक्ती येतात, जसे महात्मा गांधी येते, जवाहरलाल नेहरू येते, तर नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये बाबासाहेबांचं नाव पाहिजे आहे, प्रत्येक पुस्तकामध्ये पाहिजे आहे। परंतु आता मी 7 वर्ष झाले माझ्या मुलाला शाळेमध्ये 6 वर्ष झाले, 6 वर्षामध्ये बाबासाहेबांचं नाव नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये आहेच नाही। तर माझं असं शासनाला म्हणणं आहे की नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये हर एक पुस्तकामध्ये शिकवायला पाहिजे, कारण बाबासाहेब हे भारतीय घटनेचे घटनाकार आहेत, त्यांनी घटना लिहिली आणि या घटनेवर आपला देश चालते आहे, त्याच्यामुळे नॅशनल पर्सनॅलिटीमध्ये प्रत्येक पुस्तकामध्ये नाव पाहिजे आहे त्यांचं, बाबासाहेबांचं नाव पाहिजे। मग एक शेवटला प्रश्न, मनुस्मृती फायद्याची राहील की संविधान फायद्याचं राहील? फायद्याचंच राहील आहे आणि राहणारही आहे। बरं, आजकालच्या ज्या पुरी फॅशन करतात, जीन्स पॅन्ट वगैरे, मग त्याच्या मनानुसार कपडे फॅशन घालतात, कपडे घालतात, तर तो अधिकार कोण दिला? बाबासाहेबांनी, संविधानाने दिला। संविधानाने दिला की मनुस्मृतीने दिला? संविधानाने दिला। मग ज्या मुली संविधानाचा विरोध करतात आणि मनुस्मृती लागू करायला लागतात, त्या चुकत आहे की बरोबर आहे? चुकीचं आहे, पूर्णपणे चुकीचं आहे, बरोबर आहे ना? त्यांनी शेण खायला पाहिजे, बरोबर आहे ना? तर धन्यवाद ताई, तुम्ही 2 शब्द सांगितल्याबद्दल। अजून जर तुमची इच्छा असेल बोलायची, बोलू शकता।
मला असं वाटते NCERT आणि सेंट्रल बोर्डमध्ये जे सिलेबस आहे तिथे आवर्जून बाबासाहेबांच्या संविधान निर्मिती केलेली आहे. त्या प्रक्रियेमध्ये बाबासाहेब कशा प्रकारे गेले आणि बाबासाहेबांचं भारतासाठी काय योगदान आहे याविषयीचे त्या सिलेबसमध्ये आवर्जून तिथे उल्लेख व्हायला पाहिजे असं मला मनापासून. तुम्ही काल्पनिक कथा मुलांच्या शिक्षणामध्ये आज आणून राहिले. रामायणाच्या कथा, महाभारतातल्या कथा काल्पनिक कथा आहेत, याचे काहीही पुरावे नाहीत आपल्या या देशामध्ये. आणि जे पुरावे आहेत जे आता 100 वर्ष जरी नसते 100 वर्ष झाले नाहीत त्या लोकांचं तुम्ही ज्ञान शिकवत नाही. जे सिंबल आपणारे सर्व जग त्यांचा सन्मान करते आणि तुम्ही जर बाबासाहेबाला शिकवत नसाल, तुमचं एक चॅप्टर नाही आहे आज 4थ्या वर्गाच्या पुस्तकापर्यंत, तर ही आपली शोकांतिका आहे ना आणि या देशाची शोकांतिका आहे. बरोबर. आणि सेंट्रल कॉलेजमध्ये, शाळेमध्ये आणि आपल्या स्टेट बोर्डमध्ये पण बाबासाहेबांचं पूर्ण शिकवायला पाहिजे. संविधानाचं पण शिक्षण असायला पाहिजे, एक विषयच असायला पाहिजे संविधान. तळागाळातल्या व्यक्तीपर्यंत बाबासाहेब पोहोचतील आणि नवीन निर्माण भारत होणार. तुम्ही बाबासाहेबाचं हे नका सांगू. संविधान एज्युकेशन मध्ये संविधान हा सब्जेक्ट असायला पाहिजे. हो हो असायलाच पाहिजे. तुम्ही आता ह्या एरियामध्ये पाहिलंच असेल म्हणा, आता ह्या पार्कमध्ये पोलीस, लेडीज पोलीस दिसते, कपडे वपडे घालून आहे. तुम्ही पाहिलं असाल, त्याच्याबद्दल बोला बरं. जर मनुस्मृती असती तर त्या कशा प्रकारे करू शकले नसत्या. म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन त्यांनी पण पोलीस बनल्या नसत्या, IAS बनल्या नसत्या, पायलट बनल्या नसत्या आणि मनुस्मृती असती तर हे सर्व झालं आहे संविधानामुळे. कारण मनुस्मृतीमध्ये चूल आणि मूल घरातल्या घरातच मुलींना महिलांना ठेवल्या जात होतं, परंतु संविधानाच्या माध्यमामधून प्रत्येकांना एज्युकेशनचा अधिकार आहे आणि एज्युकेशनमुळे त्यांची प्रगती होते. एज्युकेशनमुळेच प्रगती होते आणि हा संविधानाचा अधिकार देते, मनुस्मृती देत नाही. धन्यवाद. धन्यवाद. जय भीम. मी 72999 या चॅनल